नमस्कार मंडळी, मुकुंद बन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मंडळी, आज एक अशी कथा आपल्यासमोर सादर करणार आहे, जी कथा ऐकून खरोखर किती कठोर काळजाचा माणूस जरी असला तरी देखील त्याचं मन हेलावल्याशिवाय राहणार नाही। चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया। ही कथा जी आहे ही बिहार राज्यामधील एका छोट्याशा गावात घडलेली कथा आहे। त्या खेडेगावामध्ये एक मध्यमवर्गीय कुटुंब असतं। कुटुंब प्रमुख त्या ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये शिक्षक असतात। त्यांची पत्नी आणि त्यांना एक असतो छोटा मुलगा संदीप। असं एक कुटुंब गुण्यागोविंदानं आपल्या घरामध्ये नांदत असतं। त्या ठिकाणी कुटुंब प्रमुखाला सरकारी नोकरी असल्यामुळे पैशाची कुठली कमतरता नसते। सर्व गोष्टी सुख सुविधा उपलब्ध असतात। हळूहळू काय होतं की त्यांचा जो मुलगा असतो संदीप हा लहानाचा मोठा होऊ लागतो, शाळेत जाऊ लागतो। आणि जेव्हा तो 8वीला जातो त्यावेळेस मात्र एक दिवस अचानक एक दुर्घटना घडून त्यामध्ये त्या शिक्षकाचा मृत्यू होतो। शिक्षकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची आई आणि मुलगा दोघेच जण त्या ठिकाणी असतात। आणि मग आता कुटुंबाचा भार कसा या ठिकाणी उचलायचा हा प्रश्न या ठिकाणी त्या माऊलीला पडला असतो। ती बाई मग त्या ठिकाणी आपल्या पतीच्या जागेवरती चपराशी म्हणून त्या शाळेमध्ये काम करू लागते। तिला पगार सुरू होतो। हळूहळू मुलाचं ग्रॅज्युएशन होतं। मुलाला सरकारी नोकरीत काही लागत नाही, परंतु खाजगी कंपनीमध्ये नोकरी हा मुलगा शहरामध्ये करू लागतो। मग ती आई त्या मुलासाठी योग्य अशी सुंदर अशी मुलगी पाहून त्याचं लग्न लावून देते। सुंदर अशी शिकलेली मुलगी पाहिल्यानंतर हा मुलगा देखील त्या मुलीशी लग्न करतो। लग्न झाल्यानंतर शहरामध्ये त्यांना भाड्यानं राहत असतात। आणि एक दिवस त्याची आई देखील ती शांताबाई रिटायर होते। रिटायर झाल्यानंतर रिटायरमेंटचा जो काही पैसा येतो तो पैसा या मुलाच्या डोळ्यामध्ये आणि त्या सुनेच्या डोळ्यामध्ये सलत असतो। त्यावेळेस दोघं नवबायको प्लॅन करतात आणि तो मुलगा आपल्या आईला बोलवतो आणि म्हणतो, आई किती दिवस आता आपण या मी भाड्याच्या घरामध्ये राहायचं, तुझ्याकडे आलेला पैसा आहे, आपण या ठिकाणी एक चांगलं घर घेऊ शहरामध्ये आणि त्या ठिकाणी तिथं आपण राहू। तेव्हा आई म्हणते, मला तरी कोणाला पैसा द्यायचा बाळा, सर्व काही तुझ्यासाठीच आहे। तिचा जो रिटायरमेंटचा आलेला पैसा, जो काही जमा बचत खात्यामध्ये असणारा पैसा, सर्व पैसे त्या ठिकाणी आपल्या मुलाच्या स्वाधीन करते। रेडीमेड असं सुंदर त्या ठिकाणी फ्लॅट घेतात आणि त्या फ्लॅटमध्ये हा संदीप आपल्या पत्नी समेत राहू लागते। काही दिवस त्याची आई देखील त्याच्यासोबत राहते, परंतु ही जी सून असते संदीपची बायको सीमा, ही मात्र थोडीशी वेगळ्या स्वभावाची असते। तिला सासू त्या ठिकाणी नको असते। आता तिच्याकडचं सर्व हिरावून घेतलं, टेन्शन देखील तिचे सुरू झालेले नाही। मग त्या ठिकाणी ती आपल्या पतीचे म्हणजे संदीपचे कान भरते आणि संदीपला सांगते, तुमच्या आईचं मी किती दिवस करायचं, तुम्ही काही करा आणि तिला गावाकडे पाठवून द्या। त्यावेळेस संदीप देखील आपल्या आईला बोलतो आणि म्हणतो, आई आता माझा पगार फार कमी आहे आणि एवढ्या कमी खर्चामध्ये या ठिकाणी आपला सर्वांचा खर्च उचलणं मला अवघड जात आहे। तेव्हा आई म्हणते, बरोबर आहे बाळा, मला पण इथं शहरामध्ये राहत नाही, आपलं जे गावातलं घर आहे मला त्या गावातच करमते, मी देखील त्या गावीच राहील असा माझा मी विचार करू लागते। मग आई त्या ठिकाणाहून त्या खेडेगावामध्ये येते आणि राहू लागते। तेव्हा हा संदीप सांगतो, आई तू गावात राहा, मी तुला सर्व गोष्टी पुरवेल, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची काळजी करू नको, तुला राशन महिन्याला देत जाईल, थोडेफार पैसे देखील जेवढे शक्य होतील तेवढे मी तुला देत राहील, असं बोलून त्या ठिकाणी आपल्या आईला गावाकडे पाठवून देतो। काही दिवस आई गावाकडे जाते, जे काही थोडंफार जवळपास जमापुंजी होते त्यातून हळूहळू तिचं उपजीविका चालू असते। एक दिवस अशी येते की तिच्या घरचं सर्व राशन त्या ठिकाणी संपलं, जवळचा पैसा अर्धा देखील संपून जातो। मग शेजाऱ्या पाजाऱ्याकडून इकडून तिकडून उधार उसनवारी करावी लागते। हळूहळू ते लोक देखील किती दिवस बाहेरचे लोक त्या ठिकाणी मदत करणार आहेत, त्याला देखील मर्यादा असतात आणि ते देखील आपला हात आखडून घेतात। तेव्हा मग आई आपल्या मुलाला त्या ठिकाणी फोन करून सांगते, बाळा संदीप, मला आज खायला प्यायला देखील काही नाही, तू थोडंफार राशन तरी घेऊन ये। हा संदीप ठीक आहे म्हणतो, जातो आईकडे त्या दिवशी संध्याकाळी, पण खायला प्यायला काही राशनही घेऊन जात नाही, काहीच नाही। आणि म्हणतो, आई तू का मला सर्वच पैसे दिलेस का, थोडेफार तर तुझ्याकडे असतीलच पैसे, तेच पैसे काढ आणि या ठिकाणी तू तुझं कसंही दाखव, मला मात्र शहरामध्ये खूप खर्च आहेत आणि मी या ठिकाणी तुझ्यासाठी काही करू शकत नाही, असं बोलून त्या ठिकाणी संदीप निघून जातो। आई मात्र एवढी दुःखी होते त्या ठिकाणी, जिनं आपल्या पोटाला चिमटा घेऊन या मुलाला लहानाचं मोठं केलं, ज्याच्यासाठी या ठिकाणी नोकरी केली, ज्यावेळेस पती वारले हा संदीप खूप लहान होता।
तेव्हा समाजातल्या लोकांनी तिला दुसरं लग्न करण्याचा घाट घातला होता, परंतु हिनं या ठिकाणी आपल्या मुलाकडे पाहून दुसरं लग्न केलं नाही आणि याच्या सोबतच या ठिकाणी त्या आईनं याला लहानाचं मोठं केलं, आपलं रक्त झिजवलं. हे सर्व आठवून त्या ठिकाणी त्या आईला अतिशय वाईट वाटतं. काही दिवस उपाशी राहिल्यानंतर मात्र मग ती विचार करते की आणखीन तिची एक रिकामी जागा असते गावामध्ये मोक्याच्या ठिकाणी. तेव्हा ती विचार करते की आता आपण या ठिकाणी जर एखादा छोटासा काही व्यवसाय सुरू केला तर माझी पेन्शन सुरू होईपर्यंत का होईना मला थोडीफार मदतच होईल, असा विचार करते. परंतु भांडवल आता आणायचं कुठून? तेव्हा मात्र ती काय करते, तिच्याकडे असणाऱ्या ज्या सोन्याच्या तिच्या बांगड्या आणि कानातील झुमके असतात हे त्या ठिकाणी मार्केटला सोनाराकडे नेऊन विकते आणि जे पैसे जमा होतात त्यातून त्या मार्केटमध्ये तिची जी जागा असते त्या ठिकाणी सुंदर असं शटर त्या ठिकाणी उभं करून किराणा व्यवसाय त्या ठिकाणी सुरू करते, किराणा दुकान. गावातील लोकांना समजतं की या बाईने एवढे या ठिकाणी कष्ट सोसले आणि आज या ठिकाणी हिच्यावर अशी वेळ आली की तिचा व्यवसाय सुरू केला. मग लोक देखील तिला त्या ठिकाणी भरभरून साथ देऊ लागतात. त्याचा व्यवसाय त्या ठिकाणी किराणा दुकान जोमात सुरू असतं. ही गोष्ट त्या ठिकाणी शहरामध्ये राहणार तिच्या मुलाला म्हणजे संदीपला देखील समजते. मग याला त्या कारणावरून संदीप त्या ठिकाणी आपल्या आईला भेटायला यायचा आणि तिच्या दुकानातलं सामान हळूहळू मला आई हे नाही मला ते नाही असं करू करू किराणा सामान त्या ठिकाणाहून घेऊन जायचा. एक दिवस अशी वेळ येते की ते किराणा दुकान देखील बसायला लागतं, कारण हा मुलगा दर महिन्याला यायचा, किराणा सामानही घेऊन जायचा, थोडेफार आईला पैसे पण मागायचा, पैसे घेऊन जायचा आणि आई विचार करायची काय हरकत आहे, मला द्यायचंय कुणाला यालाच द्यायचंय. हळूहळू अशी वेळ येते की ते दुकान देखील तिला बंद करण्याची वेळ. सर्व भरभर संपलं, जवळ आता खायला प्यायला पण काही नाही, दुकान बंद करून आई त्या ठिकाणी आपल्या घरी राहू लागते. दुकानातलं राशन सर्व संपलेलं आहे, पैसा जवळ नाही, पेन्शन आणखी सुरुवात नाही. परत आपल्या मुलाला फोन करते, मुलाकडे जाते. त्यावेळेस मुलगा आणि सून आईला घरातून हाकलून देतात आणि सांगतात आई आमच्याकडे काही नाही आणि तू आमच्याकडे कुठल्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा करू नको. असं आपल्या मुलाचं त्या ठिकाणी बोलणं ऐकल्यानंतर त्या बाईला अतिशय वाईट वाटतं. रडत पडतच त्या ठिकाणी घरी येते, आपल्या घरामध्ये रात्रभर जागून काढते. सर्व गोष्टीच त्या ठिकाणी तिला आठवून येते. जर त्यावेळेस मी लोकांचं ऐकलं असतं आणि दुसरं लग्न केलं असतं तर आज माझा पती तरी माझ्या समोर राहिला असता, मला कुठल्या गोष्टीची या ठिकाणी अशी वेळ आली नसती, उपासमारीची वेळ आली नसती, असा विचार करत करत ती रात्र त्या ठिकाणी कशी बशी त्या ठिकाणी ती संदीपची आई काढते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ती कुठे निघून जाते, सकाळीच घराला कुलूप लावला आणि कुठे निघून जाते कोणालाच काही माहित नाही. 4-5 दिवस होतात आणि कोणीच त्या ठिकाणी संदीपला देखील माहित नाही आणि गावातील लोकांनाही माहित नसतं. गावातील लोकांचा समज असतो गेली असेल आपल्या मुलाकडे आणि त्या गावामध्येच असणार दुसरा एक माणूस असतो, त्याला ती जागा त्या बाईची खूप आवडलेली असते आणि विचार करू लागतो की ही जागा जर मला भाड्याने मिळाली तर या ठिकाणी मी देखील चांगल्या प्रकारे दुकान चालवू शकतो, कारण या शांताबाईने तो दुकान बंद केलेलं आहे. म्हणून तो त्या शांताबाईच्या घराकडे जातो, घराला कुलूप पाहतो. आजूबाजूला चौकशी केल्यानंतर त्याला समज की 5-6 दिवसापासून शांताबाईचा काही पत्ता नाही. मग हा संदीप शहरामध्ये तिच्या मुलाकडे जातो, मुलाला सांगतो. मुलगा सांगतो आई तर नाही माझ्याकडे, इथं आई गावाकडेच असायला पाहिजे. तेव्हा हा सांगतो मला त्या ठिकाणी तुमचं जे दुकान आहे ते दुकान भाड्यानं पाहिजे होतं, म्हणून मी या ठिकाणी तुझ्या आईची चौकशी करायला आलोय. संदीप विचार करतो दुकान जर याला भाड्याने दिलं तर मला पैशाची मदत होईल, किराया माझ्याकडे येत राहील. हा म्हणतो काय हरकत नाही, चल आपण त्या ठिकाणी जाऊ, मी ते दुकान तुला भाड्याने देतो. आणि संदीप त्या गावातील माणसासोबत ज्यावेळेस गावात येतो तर आपल्या घराकडे न जाता आई कुठे काय याचा काही विचारपूस न करता त्या ठिकाणी काय करतो संदीप, त्या जे दुकान असतं त्या ठिकाणी आईने उभं केलेलं ते दुकानाजवळ जातो आणि त्या माणसाला घेऊन त्या ठिकाणी त्याला दुकान ते ताब्यात द्यायचं असतं. बाहेर जाऊन पाहतात दुकानला कुलूप नाही, शटर उघडायला पाहतात तर शटर वर उचलल्या जात नाही, शटर आतून बंद असतं. विचार करतात की आतमध्ये कोण असावं बरं, कोण आहे या घरामध्ये. खूप या ठिकाणी दोघेजण प्रयत्न करतात परंतु शटर काही केल्या उघडत नाही. शेवटी आजूबाजूचे लोक जमा करून कशा तरी प्रकारे त्या शटरचं त्या ठिकाणी लॉक खोलून शटर वर उचलतात. वर उचलल्यानंतर आतमध्ये जेव्हा जाऊन पाहतात तर त्या ठिकाणी ते संदीपची आई बेशुद्ध अवस्थेमध्ये त्या दुकानामध्ये पडलेली दिसते. त्यावेळेस गावातील लोक त्या ठिकाणी आलेले असतात, त्यांनी पाहिलं तिची नस त्या ठिकाणी नाडी चालू असते, श्वास चालू असतो, म्हणजे या अर्थ आहे की फक्त बेशुद्ध आहे, मरण वगैरे पावलेलं नाही.
लोक तिला उचलून दवाखान्यामध्ये घेऊन जातात, दवाखान्यामध्ये तिच्यावर उपचार सुरू होतो आणि उपचार सुरू ज्यावेळेस होतो जेव्हा ती डॉक्टरांच्या मेडिसिनला प्रतिसाद देऊ लागते आणि शुद्धीवर आल्यानंतर पाहते तर आपल्या गावातील लोक आणि आपला मुलगा देखील त्या ठिकाणी आहे. मुलाला पाहिल्यानंतर मात्र या बाईचा राग अनावर होतो आणि मग त्या ठिकाणी ती मुलाला अभद्र भाषेत बोलू लागते. आता तुला आठवण आली का माझी? अरे मी मेले असते, मी कोणासाठी या ठिकाणी एवढं काही जमा केलं? मला कोणाला द्यायचं होतं? तुलाच द्यायचं होतं ना. मग तू माझी काळजी देखील या ठिकाणी घेऊ शकला नाहीस. हे ज्यावेळेस गावकऱ्यांना समजतं, गावकरी त्या ठिकाणावर संदीपला खूप नाही ते बोलतात आणि त्याला हॉस्पिटलच्या बाहेर काढून देतात. त्या ठिकाणी जे गावातील चांगले लोक जमा झाले होते ते आपला त्या ठिकाणी स्वखर्चानं शांताबाईचा इलाज करतात. शांताबाई खूप चांगल्या प्रकारे बऱ्या होतात. बऱ्या झाल्यानंतर परत गावामध्ये आल्यानंतर हे लोक त्या ठिकाणी शेजारी पाजारी सर्व शांताबाईला मदत करतात, घरामध्ये राशन आणून देतात आणि सांगतात, काकू तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, जोपर्यंत तुमचं पेन्शन सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी तुमची काळजी घेऊ. आणि असं करता करता 1-1.5 महिन्यानंतर खरोखर शांताबाईची पेन्शन सुरू होते. जे काही मागचे जमा पैसे होते ते पण पैसे येतात. शांताबाई परत त्या ठिकाणी दुकान सुरू करतात आणि दुकान अतिशय जोमात त्या ठिकाणी सुरू असतं. आणि इकडे मात्र शहरामध्ये संदीपचे बेहार व्हायला सुरू होतात. संदीपला देखील एक मुलगा झालेला असतो. मुलाची फी भरायला पैसा नाही, घर कसं चालवायचं या विवंचनेमध्ये दोघं नवरा-बायको असतात. आणि हे ज्यावेळेस त्या ठिकाणी आईकडे मदत मागायला जातो, आई आपल्या नातवाच्या त्या शिक्षणासाठी थोडाफार पैसा संदीपला देते, परंतु संदीपला त्याच्या संसाराकरता कुठल्याही प्रकारची मदत करत नाही. असं करता करता हळूहळू 10 ते 12 वर्षाचा काळ निघून गेला. संदीपचा मुलगा, त्याचं नाव रोहन, हा देखील त्या ठिकाणी ग्रॅज्युएट होतो. त्याला देखील नोकरी लागते. त्याला नोकरी लागल्यानंतर त्याचं लग्न करून देतात. त्याचं लग्न झाल्यानंतर हा संदीप त्या ठिकाणी त्याची नोकरी गेलेली असते आणि आपल्या मुलाच्या त्या भरोशावर ते दोघ जण त्या ठिकाणी राहू लागतात. परंतु हा जो रोहन असतो याला आपल्या आजीची काय अवस्था केली आपल्या आई वडिलांनी याचं पूर्ण माहिती असते. म्हणून हा काय करतो, रोहन आपल्या आई वडिलांना घरातून हाकलून देतो आणि सांगतो, मी तुमचा सांभाळ या ठिकाणी करू शकत नाही, तुम्ही तुमचं या ठिकाणाहून पहा. तेव्हा संदीप आणि त्याची बायको सीमा नाईलाज असतो गावाकडे येतात. गावाकडे आल्यानंतर आपल्या आईच्या पाया पडतात, आईची क्षमा मागतात. शेवटी आईचं अंतःकरण असतं माऊलीओ, आणि ती आई त्या ठिकाणी संदीपला आणि आपल्या त्या सुनेला घरामध्ये ठेवून घेते. परंतु रोहनला ज्यावेळेस समजतं त्यावेळेस रोहन धावतच आपल्या आजीकडे येतो आणि म्हणतो, आजी तू हे काय केलंस? मी यांना अद्दल घडावी म्हणून यांना घराबाहेर काढून दिलं होतं. यांनी तुला किती त्रास दिला या सर्व गोष्टीची मला कल्पना आहे. तेव्हा आई सांगते, आजी त्या ठिकाणी रोहनला बोलते, बरोबर आहे बाळा तुझं, पण शेवटी आईचं हृदय असतं ते आईलाच माहित असतं. माझे लेकरं ज्यावेळेस उपाशी राहतील त्यावेळेस मला कसा बरा त्या ठिकाणी घास गोड लागेल, तसं तुझ्यावर जर तशी काही वेळ आली तर तुझ्या आईला देखील गोड लागणार नाही. असं सांगितल्यानंतर रोहनचा राग शांत होतो. रोहन त्या ठिकाणी शहरामध्ये निघून जातो आणि मग दर सुट्टीच्या दिवशी रोहन शहरातून अनेक नाना प्रकारे खायच्या वस्तू, राशन वगैरे सर्व त्या ठिकाणी आपल्या आजीला आणि आई वडिलांना आणून देऊ लागतो. तर मंडळी, अशा प्रकारची या ठिकाणी ही कथा आहे. कशी वाटली तुम्हाला सांगा. खरोखरच यातून काहीतरी बोध घेण्यासारखं आहे आणि ही कथा सादर करण्यामागे माझा कोणाचे मन दुखवण्याचा हेतू नाही. यदा कदाचित या ठिकाणी जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या ठिकाणी त्याबद्दल मी क्षमा मागतो आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या पुढे सादर करतो. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.